नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। उद्या 6 जानेवारी वार मंगळवार या दिवशी आहे संकष्ट चतुर्थी। अंगारक योग आलाय। या दिवशी जर आपल्या शरीराला झेपत असेल तर नक्कीच उपवास करा, कारण अंगारकी चतुर्थीचा उपवास जर आपण केला तर संपूर्ण वर्षभर चतुर्थी केल्याचं पुण्यफळ हे आपल्याला मिळतं। आता शरीराला झेपत असेल तरच उपवास करावा आणि संध्याकाळी चंद्राचं दर्शन घेऊन चंद्राची पूजा करून हा उपवास सोडला जातो। या दिवशी आपल्याला सकाळी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करा आणि हे तीर्थ आपल्या घरातील सर्वांना प्यायला द्यायचे। विशेष मुलं जर चिडचिडी असतील तर त्या मुलांना हे तीर्थ नक्कीच प्यायला द्या। गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करताना 11 वेळा आपल्याला अथर्वशीर्ष म्हणायचे आणि हे जर शक्य नाही झालं तर 1 वेळा अथर्वशीर्ष म्हणा। आता या दिवशी बाप्पांना लाल फूल किंवा जास्वंदाचं फूल आणि दुर्वा अर्पण केल्या जातात। गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे। तुम्ही घरामध्ये जो स्वयंपाक कराल त्याचा नैवेद्य बाप्पांना अर्पण करायचा आहे। गणपती बाप्पांची मूर्ती जर आपल्या घरामध्ये नसेल तर तुम्ही ती घेऊन येऊ शकता। आणि असं एकही घर नाही की ज्यांच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नाही पण काही कारणास्तव खराब झाली असेल किंवा इतर काही कारण असेल तर तुम्ही नक्कीच बाप्पांची मूर्तीसुद्धा उद्या घरी घेऊन येऊन त्यांची प्राणप्रतिष्ठा आपल्या देवाऱ्यामध्ये करू शकता। प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पा असले पाहिजे, कारण हे विघ्नहर्ता आहेत। कुठल्याही पूजेची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजनाने होते। तर अशा पद्धतीने आपल्याला संकष्ट चतुर्थी साजरी करायची आहे। या दिवशी मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी या संदर्भातील डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तोही नक्की बघा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।